एसटी न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर यांची विशेष रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड घातक रासायनिक साठा प्रकरणात मोठी कारवाई, अजून 3 आरोपींना अटक। सिल्लोड ग्रामीण पोलीस यांची कारवाई। पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या घातक औद्योगिक रसायनांच्या बेकायदेशीर साठवणूक आणि विल्हेवाट प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 10 आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात धोकादायक रसायने, रासायनिक कचरा आणि केमिकल पावडर जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान घातक रसायनांची बेकायदेशीर साठवणूक करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणात मुख्य आरोपीसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे। आरोपींमध्ये काही चालक, वाहतूकदार आणि इतर संबंधित व्यक्तींचा समावेश असून या संपूर्ण रॅकेटचा अधिक तपास सुरू आहे। या कारवाईत 1603 ड्रममधील सुमारे 35,230 लिटर घातक औद्योगिक रसायने, 40 टन घातक केमिकल पावडर तसेच 50 टन रसायन मिश्रित घनकचरा असा एकूण 90 टनांहून अधिक धोकादायक रासायनिक साठा जप्त करण्यात आला आहे। याशिवाय गुन्ह्यात वापरलेले ट्रक, हायवा, मोबाईल फोन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 60.25 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या रसायनांमध्ये टेट्राहायड्रोफ्युरॅन, THF, क्लोरोफॉर्म आणि टोल्युइन यांसारख्या अत्यंत धोकादायक औद्योगिक सॉल्व्हेंटचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे। या रसायनांच्या संपर्कामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, डोळे आणि श्वसन मार्गाची जळजळ, यकृत आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते। तसेच ही रसायने माती आणि भूजल प्रदूषित करून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण करू शकतात। जप्त करण्यात आलेला घातक रासायनिक कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिलेल्या TSDF ट्रीटमेंट स्टोरेज अँड डिस्पोजल फॅसिलिटी येथे सुरक्षितपणे पाठविण्यात आला आहे। प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालानंतर रसायनांचे अचूक स्वरूप आणि त्यांचे परिणाम अधिक स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निवेदनानुसार घातक औद्योगिक रसायनांची बेकायदेशीर विल्हेवाट हा केवळ पर्यावरणाचा गुन्हा नसून नागरिकांच्या आरोग्य, शेती आणि जलस्रोतांवर गंभीर परिणाम करणारा प्रकार आहे। या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या उद्योग, वाहतूकदार, मध्यस्थ आणि इतर सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल। पर्यावरणाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही। या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, संबंधित उद्योग आणि आर्थिक व्यवहारांचा शोध घेतला जात आहे। घातक रसायनांची बेकायदेशीर साठवणूक आणि विल्हेवाट रोखण्यासाठी पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पुढील काळात आणखी व्यापक कारवाई होण्याची शक्यता आहे। सदरील घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे, अशी माहिती माध्यमांना देण्यात आलेली आहे। एसटी न्यूज प्रतिनिधी श्याम ठाकूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड।